नमस्कार. आपल्या इकडं गोरगरीब पोरग तयारी करत असेल तर पहिल्यांदा सरकारी नोकरी म्हणलं की ते तयारी करते पोलीस भरती, नसेल तर आर्मी. तर आपल्या इकडं त्या सरकारी नोकरामधले जर सर्वात मोठी नोकरी म्हणलं तर आपल्या इकडे एक धारणा आहे तलाठी भरती. आता लक्षात घ्या, कंबाईनवाले पण इकडे येणार, MPSC वाले पण इकडे येणार, कारण तलाठी पद म्हणजे साधं समजू नका. आणि मग झालं काय माहिती आहे का, म्हणजे 2016च्या अगोदर ही तलाठी भरती घ्यायचं कोण, तर हे घ्यायचं जिल्हा निहाय पेपर व्हायचा, सरळ सेवा याचा पेपर घ्यायची. त्यामध्ये देखील लक्षात घ्या, वरिष्ठ अधिकारी काय करायचा, मॅनेज करायचा आणि तिथं गोरगरिबाचा कार्यक्रम ठोकला जायचा. नंतर ऑनलाईन पद्धत आली, महापोर्टल नावाचे कन्सेप्ट आली. या महापोर्टलनं पेपर घेतला, अनेक पेपर मॅनेज झाले, तिथेही लोकांनी पैसे देऊन ही नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. मग त्यानंतर आपल्याला वाटलं महापोर्टल आपला कार्यक्रम ठोकायले, मग आपण एकत्र आलो आणि आपलं म्हणणं आलं की बाबा ऑनलाईनमध्ये एक कंपनी ब्रँडेड आहे, त्या कंपनीचं नाव आहे TCS. आणि मग आपण TCS कडे देण्याचा प्रयत्न केला. तर हे एवढे हरामखोर निघले आहे ना, सेंटरवर पोराची चाबी ठेवायचे 10 रुपये घे, सायकल ठेवायचे 20 रुपये घे, त्याच्यानंतर कुठलीही व्यवस्था नाही. त्याच्यानंतर सेंटर एखाद्या कुपाळात, सेंटर एखाद्या आहे ना पत्रामध्ये, अनेक म्हणजे तिथं पेपर मॅनेज होय, पेपर फूट. आम्ही आंदोलन केले, त्याच्यात कुठलंही यश मिळालं नाही. आणि मग 5 वर्षापासून लोकांच्या पोरांच्या डोक्यामध्ये एक विचार होता की ही परीक्षा MPSCनं घ्यावी. तर ती परीक्षा MPSCनं घ्यावी याचं परिपत्रक काल आलंय. तयारीला लागा. तलाठी भरतीचा पेपर म्हणजे साधासुद्धा समजू नका. आणि म्हणून त्यासाठी आपल्या ॲपमध्ये कळलं का, ब्रँडेड लोकांसोबत तुम्हाला शिकायचे. कळलं का, 10 तारखेपर्यंत शेड्यूल तुम्हाला कळलं असेल. ज्या पोरांनी बॅच घेतली, एवढ्या कमी फीसमध्ये आपण एवढे माणसं उपलब्ध करून देणं साधी गोष्ट नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. पण विद्यार्थ्यांचा विश्वास, HK क्लास हे जे लोगो आपल्याला मिळाला का, त्याच्यात कंटिन्यूली काम करायचे. तर यामध्ये गणिताचा काही भाग मी शिकवणार आहे, सोबत कदम सर शिकवणार आहेत, महेश पाटील सर परिपूर्ण इंग्रजी व्याकरण शिकवणार आहे. हे माणूस आपल्या ॲपमध्ये येणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. त्याच्यानंतर यशवंत सोलाट सर मराठी शिकवतात, हा परिपूर्ण सिलेबस ते कव्हर करणार आहेत. सोबत अंतोष सर मराठीचा जे काही शब्दसंग्रह असतो है ना, त्या गोष्टी कव्हर करणार आहेत. मयूर बाबर सर विज्ञान शिकवणार आहेत. विष्णू खलसे सर लक्षात घ्या होकॅप शिकवणार आहेत. बापू सर भूगोल शिकवणार आहेत. सना मॅडम इतिहास आहेत. गोपाल सर राज्यघटना आहे. विशाल सर बुद्धिमत्ता आहेत. त्याच्यातले 4 प्रकरण मी शिकवणार आहे. आणि अंतोष वाघमारे सर मराठी शिकवणार आहेत. आणि चालू घडामोडी या बॅचमध्ये मी घेणार आहे. आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या, याच्यासाठी ही तर बॅच झाली बाबा, पण आतापर्यंत म्हणजे सरळ सेवेमार्फत, महापोर्टल परीक्षेमार्फत किंवा TCS मार्फत जे पेपर झाले, GKचा पॅटर्न बदलणार नाही, गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा पॅटर्न यावर्षी बदलणार. आता एक गोष्ट विनंती करून सांगतो बाळांनो, तर मागले पेपर तुम्हाला पाहायचे असेल तर ते पूर्ण पेपर विश्लेषणासहित केवळ हे 2 रुपयाला. आपला नादच कोणी करायचा नाही. आता मेन गोष्ट आपल्याकडे ज्या विषयावर यायचं तो विषय म्हणजे हे पहा, तलाठी भरतीबद्दल आलेली नवीन कन्सेप्ट. तलाठी भरती MPSC मार्फत होणार. MPSC मार्फत केवळ तलाठी नाही तर काय काय होणार ते देखील आपण पाहूया. मग याच्यामध्ये पहा, हे असं सांगितलंय त्यांनी. हे पहा काय म्हणतंय, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. काय म्हणतंय, 31/12/2025 अखेरची रिक्त पदांची स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती काय म्हणतंय मागवली आहे. सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणांती महाराष्ट्र लोकसेवा आयोग, इथं शब्द लक्षात घ्या, आयोगाकडे मागवली. म्हणजेच लक्षात घ्या, 99% क्लिअर झालं. तलाठी भरती MPSC घेणार. तलाठी भरती कळलं का, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग घेणार. ही गोष्ट आवर्जून क्लिअर करा. आता मेन गोष्ट क्लिअर करा की याच्यामध्ये बाळांनो कोणकोणत्या परीक्षा MPSC मार्फत होणार, राज्यसेवेमार्फत होणार. मग यामध्ये कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी MPSC घेणार आहे. सहकार विभागातील कोणत्या तरी एक संवर्ग MPSC घेणार आहे. पशुसंवर्धन पर्यवेक्षक नावाचं पद आहे, MPSC घेणार. कृषी सेवक, आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहू लागली ती तलाठी, हे तर डन झालं. काल याचं परिपत्रकच आलंय की ही परीक्षा राज्यसेवा घेणार, ही परीक्षा MPSC घेणार. आता मेन गोष्ट लक्षात घ्या, पुरवठा निरीक्षक, त्यानंतर रेशीम संचालनालय, रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1 आणि 2, तर हे सर्व पद MPSC कडे घेणार आहे. पण एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल की बाळांनो, MPSC असो काही असो, की तलाठी भरती म्हणल्यावर तुम्हाला याचा अभ्यासक्रम माहीत आहे. याच्यामध्ये मराठी विषय, याच्यामध्ये लक्षात घ्या इंग्रजी विषय आहे, याच्यामध्ये मॅथ आहे, याच्यामध्ये रिझनिंग आहे, कळलं का, याच्यामध्ये जनरल नॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये चालू घडामोडी. आता हा तुमचा अभ्यासक्रम आहे.
त्यामुळे ताण घ्यायचा नाही. चांगल्या टीम मार्फत आम्ही तुम्हाला ह्या सर्व गोष्टी देणार आहोत. कळलं का? 10 तारखेपासून तुमचा जो अभ्यासक्रमाचा टाइम टेबल आहे तो टाइम टेबल तुम्हाला बॅचमध्ये मिळून जाईल. सध्या तुम्ही पाहिलं असेल 3 दिवस महेश पाटील सर घेऊ लागले, 3 दिवस सोलाट सर घेऊ लागले. कारण आपण वेळ नेमका किती लागल याच्यात ह्या गोष्टीत होतं की वेळ किती लागेल. तर आता जास्तीत जास्त आपल्याला 4 ते 6 महिन्याचा कालावधी तलाठी भरतीच्या परीक्षेला भेटणार आहे. मग तलाठी भरतीच्या परीक्षेला 4 ते 6 महिने भेटला असेल तर आणखी ज्यानं बॅच घेतली नाही ती बॅच जॉईन करा. काही समस्या असतील तर 70 20 12 54 40 वर कॉल करा. कळलं का? हा, म्हणजे तुमच्या सर्व गोष्टी इथं क्लिअर होतील. मात्र यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला माहिती असेल की बाबा ग्रॅज्युएशन लागतंय. BA असो, BCom असो किंवा BSc असो, तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतंय. ग्रॅज्युएशन शिवाय तुम्हाला ही परीक्षा देता येत नसती. तुम्ही 3rd इयरमध्ये असाल तर जमल का? नाही. कारण तुमची प्रोफाईल तयार करायची आहे गुगलवर. त्या प्रोफाईल मार्फत प्रत्येक ठिकाणचे मार्क तुम्हाला टाकायचे. 10वी असेल, 12वी असेल किंवा BA असेल, BCom असेल, BSc असेल. म्हणून पदवीधारकच ही परीक्षा देऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. याला मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि महत्त्वाची गोष्ट चालू घडामोडी आणि इंग्रजी नावाचा विषय. कळलं? परीक्षा जाणार MPSC कडे. याचा अर्थ परीक्षेची काठिण्य पातळी बाळांनो वाढणार. GKचा जो स्तर आहे त्याची लेवल देखील वाढणार आहे. पण त्या लेवलवर आम्ही शिकवणार आहोत. त्या लेवलवरच आपलं लवकरच एका महिन्याच्या आत MPSC धर्तीवर आधारित तलाठी भरतीसाठी पुस्तकं येतील. म्हणून मार्केटला नवनवीन औसे नवसे गवसे तुमचा कार्यक्रम ठोकण्यासाठी है ना, या बाहेर काहीच नाही असे पुस्तकं काढतील तर त्यापासून देखील सावधान राहा. पुस्तक तसं कोणाचं वाईट नाही, पण ती गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर सर्वांनी जॉईन व्हायचं आहे VK क्लास ॲपमध्ये. 10 तारखेपासून आताही क्लास चालू आहे, पण शेड्यूल सांगालो तुम्हाला. स्पेशलाइज शेड्यूल आपला 10 तारखेपासून चालू होईल. चालतंय? तर सर्वांना ह्या तलाठी भरतीसाठी भरभरून शुभेच्छा. अंदाजे 1700 जागा निघण्याची शक्यता आहे आणि परीक्षा घेणारे MPSC महाराष्ट्र राज्य सेवा आयोग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.